हिंगोली लोकसभेसाठी शिवसेनेकडून मिळालेली उमेदवारी रद्द होण्याचे संकेत मिळाल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि थोड्याच वेळात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या हिंगोली येथील निवासस्थानावरून कार्यकर्त्यांची एक मोठी फौज मुंबईच्या दिशेनं जाणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हेमंत पाटील यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे आणि थोड्याच वेळात हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरती जमणार आहेत आणि त्यानंतर ते समृद्धी महामार्गावरनं मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि तिथे मुंबईमध्ये महायुतीचे नेते व मुख्यमंत्र्यांसमोर ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। कुठे निघालात तुम्ही? मुंबईला। कशासाठी निघालात मुंबईला? खासदार हेमंत भाऊ पाटील यांची उमेदवारी फिक्स करण्यासाठी। बरं, पण उमेदवारी तर त्यांना मिळालेली होती। पुन्हा चर्चा काहीतरी की उमेदवार बदला, भाजप सरकारचं म्हणणे की उमेदवार बदला। त्यासाठी आम्ही पुन्हा खासदार हेमंत भाऊ पाटील यांची उमेदवारी राहून द्या यासाठी सीएम साहेबांना भेटण्यासाठी चाललोय। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये हे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि तिथे मुख्यमंत्र्यांच्या पुढे हे कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करून खासदार हेमंत पाटील यांना मिळालेली उमेदवारी कायम ठेवावी अशी मागणी करणार आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।